मी प्राध्यापक पांडुरंग ठोंबरे सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्वप्रथम स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्र हो, चालू शैक्षणिक वर्षामध्ये अध्यापन आणि अध्ययनामध्ये जी अनिश्चितता निर्माण झालेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि एकूणच शैक्षणिक संस्थांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. परंतु विद्यार्थी मित्र हो, असा कुठलाही संभ्रम न ठेवता आपण या कोविड-19च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन लेक्चरचं आयोजन केलेलं आहे. आपण सर्वांनी SYBA या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला आहे. SYBAचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं या प्रथम ऑनलाईन लेक्चरमध्ये मी सहर्ष स्वागत करीत आहे. आणि आपण घरामध्ये सुरक्षित राहून, कोविडपासून सुरक्षित राहून घरामध्ये या महाविद्यालयाने न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव या महाविद्यालयाने जे ऑनलाईन लेक्चर प्रत्येक विषयाचे आयोजित केलेले आहेत, या सर्व लेक्चरचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अशी मी मनापासून सर्वांना विनंती करतो. आता आपण SYBAला सर्वजण प्रवेशित झालेले आहात आणि आपल्याला चालू वर्षी म्हणजे SYBA जनरल भूगोल या विषयामध्ये आर्थिक भूगोल या विषयाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अभ्यासक्रम ठेवलेला आहे आणि त्याचं मला अध्यापन आणि तुम्हाला अध्ययन करायचं आहे. तरी सुरुवातीला मी पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो आणि या चालू शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच आपण या ऑनलाईन लेक्चरचा लाभ घेत आहात, त्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्र हो, आपण या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे. FYBA पासूनच किंवा काही विद्यार्थी 11वीपासूनच आलेले असतील. परंपरा आहे महाविद्यालयाची की या महाविद्यालयामध्ये असणारा शिक्षक वर्ग जो आहे तो अत्यंत तळमळीने शिकवणारा, विषयाचा गाढा अभ्यास असणारा आहे आणि त्यामुळे सर्वांनी, आपण जरी घरी असाल तरी प्रत्येक विषयाचं लेक्चर, ऑनलाईन लेक्चर हे आपण मनापासून ऐकावं, म्हणजे आपणास कोणत्याही प्रकारे परीक्षेमध्ये अडचण निर्माण होणार नाही. आपण परीक्षा सहज आणि सोप्या पद्धतीने सहज पास होऊ शका अशी मला अपेक्षा आहे. आता मी आपल्या विषयाकडे वळतो. आपला आर्थिक भूगोल हा जो विषय आहे, हा विषय मानवी भूगोलाची एक उपशाखा म्हणून अभ्यासला जातो. तुम्ही गेल्या वर्षी FYBAला असताना प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या भूगोलाच्या ज्या दोन मुख्य शाखा आहेत, या शाखांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये मानवी भूगोलाचा आणि पहिल्या सत्रामध्ये प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास केलेला आहे. प्राकृतिक भूगोल म्हणजे नैसर्गिक घटकांचा अभ्यास आणि मानवी भूगोल म्हणजे मानव व
त्याचा नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाशी जो सहसंबंध येतो, या सहसंबंधाचा अभ्यास. प्राकृतिक भूगोलामध्ये आपण पाहतो की यामध्ये भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र, जैविक भूगोल आणि जैविक भूगोलाच्या ज्या दोन उपशाखा आहेत, वनस्पती भूगोल आणि प्राणी भूगोल, यांचा अभ्यास करतो. नैसर्गिक घटकांचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलामध्ये अभिप्रेत असतो. तर मानवी भूगोलामध्ये मानव आणि त्याच्या सभोवतालचं जे पर्यावरण आहे याच्या सहसंबंधाचा अभ्यास हा अभिप्रेत असतो. प्राकृतिक भूगोलाच्या जशा उपशाखा आहेत तशाच मानवी भूगोलाच्या सुद्धा उपशाखा आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, वस्ती भूगोल आणि आर्थिक भूगोल ह्या 4 प्रमुख उपशाखा आहेत. आणि या प्रत्येक उपशाखाच्या परत उपशाखा आहेत. म्हणजे सामाजिक भूगोलाच्या एकूण 4 उपशाखा आहेत. नंबर 1 लोकसंख्या भूगोल, नंबर 2 ऐतिहासिक भूगोल, नंबर 3 सांस्कृतिक भूगोल, नंबर 4 औषधी भूगोल. दुसरी जी मानवी भूगोलाची उपशाखा आहे ती राजकीय भूगोल ही आहे. तिच्या 2 परत उपशाखा आहेत, निवडणूक विषयक भूगोल आणि सैनिकी भूगोल. तिसरी जी उपशाखा आहे मानवी भूगोलाची ती आहे वस्ती भूगोल. वस्त्या या 2 प्रकारच्या असतात. काही लोक ग्रामीण भागामध्ये राहतात, काही शहरी भागामध्ये राहतात. ग्रामीण भागामध्ये जे लोक राहतात त्याचा अभ्यास करणारा जो भूगोल आहे त्याला ग्रामीण वस्ती भूगोल असं म्हणतात. आणि शहरी किंवा नागरी भागामध्ये जे लोक राहतात त्या ठिकाणचा जो भौगोलिक अभ्यास केला जातो त्याला नागरी वस्ती भूगोल किंवा शहरी वस्ती भूगोल असं म्हटलं जातं. आता आपल्याला चालू वर्षी जो आर्थिक भूगोलाचा अभ्यास करायचा आहे, त्या आर्थिक भूगोलाचा अभ्यास करत असताना आपल्याला आर्थिक भूगोलामध्ये ज्या घटकांचा अभ्यास करायचा आहे त्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी आर्थिक भूगोलाच्या स्वतंत्र अशा एकूण 6 शाखा आहेत. आर्थिक भूगोलाची पहिली आणि अतिशय महत्त्वाची जी उपशाखा आहे तिचं नाव आहे साधन संपत्ती भूगोल. आपल्या सभोवताली जी नैसर्गिक साधन संपत्ती असते तिचा उपयोग करून आपण आपला कोणता तरी व्यवसाय करतो. आपले मुख्य गरजा किंवा मूलभूत गरजा आणि उच्च गरजा या भागविण्याचा प्रयत्न करतो. म्हणून साधन संपत्तीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आर्थिक भूगोलामध्ये साधन संपत्तीचा अभ्यास केला जातो. मग ती साधन संपत्ती नैसर्गिक असेल, त्याचप्रमाणे मानवनिर्मित असेल. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये नैसर्गिक घटकांचा अंतर्भाव होतो. मानवनिर्मित साधन संपत्तीमध्ये मानवाने निसर्गामधील घटकांचा उपयोग करून ज्यांची निर्मिती केली अशा सर्व घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. दुसरी जी शाखा आहे आर्थिक भूगोलाची की जी अत्यंत महत्त्वाची आहे, जगामधले सर्वात जास्त लोकसंख्या या व्यवसायामध्ये गुंतलेली आहे, ती म्हणजे शेती. आणि शेतीविषयक अभ्यास करण्यासाठी आर्थिक भूगोलाची जी शाखा आहे तिला म्हणतात कृषी भूगोल किंवा शेती भूगोल. तिसरी जी शाखा आहे ती आहे औद्योगिक भूगोल. शेती हा प्राथमिक श्रेणीमधला व्यवसाय आहे. उद्योगधंदे विविध प्रकारचे, मग ते लघु उद्योग असतील, मध्यम उद्योग असतील किंवा कुटीर उद्योग असतील किंवा मोठे उद्योग असतील, कारखाने असतील, ह्या सर्वांचा अभ्यास या तिसऱ्या शाखेमध्ये केला जातो. तिचं नाव आहे औद्योगिक भूगोल. त्यानंतर आपण ज्या व्यवसायांना तृतीय श्रेणीचे व्यवसाय असं म्हणतो
त्याचा अभ्यास करण्यासाठी एकूण 3 शाखांची निर्मिती झालेली आहे. वाहतूक या व्यवसायाचा अभ्यास करण्यासाठी वाहतूक भूगोल ही शाखा आर्थिक भूगोलाच्या अंतर्गत निर्माण झालेली आहे. वस्तूंची देवाणघेवाण किंवा वस्तूंचा व्यापार करण्यासाठी तिचा अभ्यास करण्यासाठी जी शाखा निर्माण झालेली आहे तिला व्यापारी भूगोल असे म्हणतात. आणि पर्यटन हा काही देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. जसं आपण कृषीला आपल्या देशामध्ये अर्थव्यवस्थेचा कणा समजतो, तसं सिंगापूरसारखी जी शहरं आहेत किंवा थंड हवेची ठिकाणं किंवा ज्या शहरांचं ज्या देशांचं स्थान हे एक समुद्रकिनारी आहे, अशा ठिकाणी पर्यटन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये वाढीस लागलेला आहे. अर्थव्यवस्था पर्यटनावरती अवलंबून आहे. अशा अभ्यास करण्यासाठी पर्यटन भूगोल नावाची आर्थिक भूगोलाची शेवटची आणि 6वी शाखा निर्माण झालेली आहे. आर्थिक भूगोल आणि त्याच्या उपशाखा याचा विचार केल्यानंतर विद्यार्थी मित्र व आपणा सर्वांना आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचा आवाका, आर्थिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये आपल्याला कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करायचा याची कल्पना आलेली आहे. आता आपण मानवी भूगोलाची ही जी आर्थिक भूगोल नावाची शाखा आहे, या शाखेमध्ये अनेक घटकांचा अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये आपण पहिलं प्रकरण जे आहे, या पहिल्या प्रकरणामध्ये आपण आर्थिक भूगोलाची प्राथमिक ओळख किंवा आर्थिक भूगोलाचा परिचय किंवा आपण त्याला आर्थिक भूगोलाची प्रस्तावना असं म्हणू शकतो, या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर या ठिकाणी आपण या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण या प्रकरणामध्ये जे घटक समाविष्ट केलेले आहेत विद्यापीठाने अभ्यासक्रमामध्ये, तर यामध्ये सर्वप्रथम आपण आर्थिक भूगोलाची प्रस्तावना किंवा आर्थिक भूगोलाचा परिचय करून घेण्यासाठी आपण आर्थिक भूगोल म्हणजे काय, म्हणजे आर्थिक भूगोलाच्या व्याख्या आपल्याला एकदा समजल्यानंतर, आर्थिक भूगोलाचा अर्थ आपल्याला एकदा समजल्यानंतर, आर्थिक भूगोल म्हणजे काय हे आपल्याला एकदा समजल्यानंतर आपल्याला आर्थिक भूगोलाचं स्वरूप काय आहे हे व्याख्येवरून काही प्रमाणामध्ये स्पष्ट होतं. आणि म्हणून आपल्याला आर्थिक भूगोलाचं स्वरूप हे पहिल्या प्रकरणामध्ये पहिल्या उपघटकामध्ये व्याख्या आणि त्याच्यानंतर स्वरूप आणि त्याला जोडून लगेच व्याप्तीचा अभ्यास करायचा आहे. एकदा स्वरूप आपल्याला आर्थिक भूगोलाचं माहिती झालं की आर्थिक भूगोलामध्ये कोणकोणते घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत, कोणकोणते घटक आपल्या आर्थिक भूगोलामध्ये समाविष्ट होतात, याचा व्याप्तीमध्ये अंतर्भाव होतो. एकदा स्वरूप आपल्याला समजलं की व्याप्ती आपल्याला आपोआप समजते आणि त्यामुळं आर्थिक भूगोलाचे व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती असे आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये पहिला उपघटक अभ्यासत असताना 3 उपमुद्दे आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर महत्त्वाचा भाग येतो की आर्थिक भूगोलाचा अभ्यास करत असताना तो कशा पद्धतीने केला जातो, कोणत्या दृष्टिकोनातून केला जातो, त्याचा अभ्यास आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये दुसऱ्या उपघटकामध्ये करायचा आहे. त्याला आर्थिक भूगोलाच्या अभ्यास पद्धती किंवा आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन असंही म्हणतात. त्यानंतर तिसरा जो घटक आपल्याला अभ्यासायचा आहे मित्रहो, तो अभ्यासायचा आहे की आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाची गरज काय आहे आणि आर्थिक भूगोलाच्या अभ्यासाचं काय महत्त्व आहे याचा आपल्याला उहापोह करायचा आहे. त्यानंतर शेवटचं चौथा जो उपघटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे आर्थिक भूगोलाचा इतर सामाजिक शास्त्राशी असणारा संबंध.
आर्थिक भूगोल हा एक स्वतंत्र विषय नाही. अर्थशास्त्र आणि भूगोल या दोन मुख्य विषयापासून आर्थिक भूगोलाची निर्मिती झालेली आहे आणि भौगोलिक दृष्टिकोनातून अर्थव्यवस्थेचा अभ्यास, भौगोलिक दृष्टिकोनातून वस्तूंचं उत्पादन, वितरण, व्यापार, उपभोग याचा अभ्यास भौगोलिक दृष्टिकोनातून आपल्याला आर्थिक भूगोलामध्ये करायचा आहे. म्हणून मुख्यतः आर्थिक भूगोलाचा इतर विषयाशी जो संबंध येतो तो सर्वात महत्त्वाचा म्हणजे अर्थशास्त्राशी या विषयाचा अतिशय जवळचा संबंध आहे. अशा प्रकारे आपल्याला हे 4 उपघटक अभ्यासायचे. आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त पहिला जो उपघटक आहे हा पहिला उपघटक अभ्यासणार आहोत, कारण ह्या पहिल्या प्रकरणामध्ये जे 4 उपघटक दिलेले आहेत याचा आवाका फार मोठा आहे. आपण जेवढं सांगू तेवढं कमी आहे आणि म्हणून एका लेक्चरमध्ये हे सर्व शक्य होऊ शकत नाही. ज्याला 2 ते 3 तास आपले जाणार आहेत पहिल्या प्रकरणासाठी आणि त्याच्यासाठी आपण पहिल्या प्रकरणामध्ये पहिला लेक्चरमध्ये फक्त पहिला जो उपघटक आहे आर्थिक भूगोलाच्या विविध प्रकारच्या व्याख्या, आर्थिक भूगोलाचं स्वरूप आणि आर्थिक भूगोलाची व्याप्ती यांचा आपल्याला या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायचा आहे. आता विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपल्याला ज्या विविध व्याख्यांचा अभ्यास करायचा आहे त्या अगोदर आपण आर्थिक भूगोलामध्ये कोणकोणते घटकांचा अभ्यास केला जातो याचं प्रास्ताविक पाहणार आहोत. आर्थिक भूगोलामध्ये आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो किंवा आर्थिक भूगोलामध्ये आर्थिक व्यवसायांचा अभ्यास केला जातो. आर्थिक भूगोलाची उत्पत्ती जी आहे ही साधारणपणे 18व्या शतकामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. प्रामुख्याने ग्रेट ब्रिटनमध्ये या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात झाली आणि नंतरच्या काळामध्ये या विषयाचा अभ्यास इतर देशांमध्ये सुरू झाला. ज्या देशांना भूगोल कळला ते देश आर्थिक विकासामध्ये पुढे गेले असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे. म्हणून तर आपल्याला एखाद्या देशाचा आर्थिक विकास कमी का झाला आहे, एखाद्या देशाचा आर्थिक विकास जास्त का झालेला आहे, एखाद्या देशामध्ये आर्थिक विकासाच्या कोणत्या संधी आहेत हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आर्थिक भूगोलाचा अभ्यास हा सखोल पद्धतीने करणं गरजेचं आहे. आपण आत्ताच पाहिलं की आर्थिक भूगोलाच्या ज्या उपशाखा आहेत या उपशाखांमध्ये कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो यावरून आपल्या असं लक्षामध्ये येतं की कोणत्याही देशाचा आर्थिक विकास जर साधायचा असेल तर 2 गोष्टी त्या ठिकाणी महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, निसर्गाची अनुकूलता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे किंवा महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे मानवाची गुणवत्ता किंवा मानवी साधन संपत्ती. मानवी गुणवत्ता किंवा मानवी साधन संपत्ती ही नैसर्गिक साधन संपत्ती जेवढी महत्त्वाची आहे तिचा उपयोग करून घेण्यासाठी मानवी साधन संपत्ती आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की एखाद्या देशामध्ये कितीही साधन संपत्ती असेल परंतु तिचा उपयोग कसा करायचा हे माहिती नसेल तर ते देश पाठीमागे राहतात. काही देश असेही आहेत नैसर्गिक साधन संपत्तीची प्रतिकूलता आहे परंतु तरीही ते देश मानवी गुणवत्ता, मानवी साधन संपत्ती, मानवाचा चिकाटीपणा, कष्ट करण्याची प्रवृत्ती, मानवाचा प्रामाणिकपणा, देशाविषयी असणारं प्रेम, ह्या सर्व कारणामुळे जपानसारख्या देशाने, की ज्याला भूकंपाचा देश असं म्हणतात, ज्या देशामध्ये
सपाट किंवा सखल अशी जमीन नाही, बेटांचं स्थान लाभलेलं आहे, समुद्राच्या लाटा या समुद्र किनाऱ्यावर आदळत आहेत आणि कधी भूकंप होईल हे सांगता येत नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा जपानने जगामध्ये एक वेगळं उदाहरण तयार केलेलं आहे की नैसर्गिक साधन संपत्तीची जरी प्रतिकूलता असेल तर आम्ही त्याला समर्थ आहोत, मानव त्याला समर्थ आहे की आपली प्रगती कशी साधायची. आणि म्हणून एखाद्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीची प्रतिकूलता जरी असेल तरी तो देश पुढे कसा जातो हे जपानचं उदाहरणावरून आपल्याला लक्षामध्ये येतं. अमेरिका सारख्या देशामध्ये दोन्ही गोष्टींची सुलभता किंवा दोन्ही गोष्टींची भरभराट आहे. साधन संपत्ती भरपूर आहे आणि मानवी साधन संपत्ती म्हणजे मानवी गुणवत्ता, म्हणजे त्या ठिकाणी असणारी शास्त्रीय प्रगती, तंत्रज्ञान, त्या ठिकाणची साक्षरता, ह्या सर्व गोष्टी असतील, त्या लोकांची काम करण्याची चिकाटीने काम करण्याची पद्धत, कष्टाळूपणा, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये आहेतच, नाही असं नाही, महत्त्वाकांक्षीपणा, ह्या सर्व गोष्टी तर आहेतच. परंतु त्याचबरोबर या ठिकाणी मानवी गुणवत्तासुद्धा महत्त्वाची कशी आहे हे आपण पाहिलं. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीच्या जोडीला जर मानवी गुणवत्ता असेल तर हे दोन्ही हातात हात घालून आपल्या देशाचा विकास करू शकतात. आता आपण येऊ की मानवी भूगोलाच्या व्याख्या पाहण्याच्या अगोदर आपण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की आर्थिक भूगोल हा पूर्वी व्यापारी भूगोलाचा एक भाग होता आणि म्हणून आर्थिक आणि व्यापारी भूगोल अशा प्रकारच्या ज्ञानशाखा म्हणून पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या कालखंडापर्यंत आर्थिक व व्यापारी भूगोल या नावाने हा विषय अभ्यासला जायचा. परंतु मुख्यतः या ठिकाणी आपण एक लक्षामध्ये घेतलं पाहिजे की आर्थिक व व्यापारी भूगोलाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी जॉर्ज चिशोल्म या शास्त्रज्ञाने आर्थिक व व्यापारी भूगोलामध्ये महत्त्वाचं असं योगदान दिलेलं आहे. आर्थिक आणि व्यापारी भूगोलाचा अभ्यास करत असताना चिशोल्म या शास्त्रज्ञाने हँडबुक ऑन कमर्शियल जॉग्राफी नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्याने आर्थिक भूगोलाचा ऊहापोह हा 18व्या शतकामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. त्याने या ग्रंथामध्ये असं सांगितलं की आर्थिक भूगोलात भौगोलिक दृष्टिकोनातून मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो. मानवाच्या ज्या आर्थिक क्रिया आहेत या आर्थिक क्रियांचा अभ्यास हा भौगोलिक दृष्टिकोनातून केला जातो. अशा पद्धतीचं स्टेटमेंट या चिशोल्म नावाच्या शास्त्रज्ञाने केलं. पुढे जाऊन त्याने असं म्हटलं की मानवाच्या आर्थिक व्यवसाय हे नैसर्गिक व सांस्कृतिक पर्यावरणावरती अवलंबून असतात आणि नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यावरणामध्ये क्षेत्रीय आणि काळानुसार भिन्नता निर्माण होते. म्हणून आर्थिक व्यवसायात भिन्नता आढळून येते. याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षामध्ये येते की आर्थिक भूगोलाचा अभ्यास हा स्थळ आणि काळानुसार बदलतो. हे जॉर्ज चिशोल्म या शास्त्रज्ञाने आर्थिक आणि व्यापारी भूगोलाचा जो ऊहापोह केलेला आहे यावरून आपल्या सहज लक्षात येतं. आर्थिक भूगोलामध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान दिल्यामुळं जॉर्ज चिशोल्म नावाच्या शास्त्रज्ञाला आधुनिक आर्थिक भूगोलाचा जनक असं समजलं जातं. आणि म्हणून चिशोल्म या शास्त्रज्ञाने आर्थिक भूगोलाची व्याख्या करत असताना या सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी आर्थिक भूगोलाचा अभ्यास करत असताना वाणिज्याशी निगडित किंवा व्यापाराशी निगडित भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास म्हणजे
आर्थिक भूगोल होय अशी व्याख्या 1889 मध्ये केली. जॉर्ज चिशोल यांच्या अगोदर गॉड्स नावाच्या शास्त्रज्ञाने आर्थिक व व्यापारी हा जो संयुक्त विषय होता, व्यापारी भूगोल हा संयुक्त विषय होता, आर्थिक व व्यापारी भूगोल, यामध्ये व्यापारी भूगोलापासून आर्थिक भूगोल हा स्वतंत्र केला आणि त्यामुळे या विषयाला एक स्वतंत्र विषय म्हणून ओळख देण्याचं काम, ओळख निर्माण करण्याचं काम गॉड्स या शास्त्रज्ञाने केलं. म्हणून आर्थिक भूगोल ही जी संज्ञा आहे, ही संज्ञा सर्वप्रथम गॉड्स या शास्त्रज्ञाने वापरली, तर आर्थिक भूगोलाचा जनक म्हणून जॉर्ज चिशोल यांना ओळखलं जातं. ह्या दोन बाबी या ठिकाणी लक्षात घेणं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. गॉड्स या शास्त्रज्ञाने आर्थिक भूगोलाची व्याख्या करत असताना अशी केली की मानवाच्या आर्थिक क्रिया, वस्तूंचे उत्पादन, वितरण व उपयोग किंवा उपभोग यांच्या क्षेत्रीय आकृतिबंधाचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे आर्थिक भूगोल होय. जॉर्ज चिशोल यांनी व्याख्या केलेली आपण आत्ताच पाहिली की आर्थिक भूगोल म्हणजे अर्थ आणि व्यापार यांच्याशी संबंधित किंवा वाणिज्याशी संबंधित असणाऱ्या भौगोलिक घटकांचा बौद्धिकदृष्ट्या केलेला तर्कशुद्ध अभ्यास होय. इतर शास्त्रज्ञांनी हे आर्थिक भूगोलाच्या व्याख्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये रसेल स्मिथ असेल किंवा एल्सवर्थ हंटिंग्टन असेल, जोन्स व डार्कन ऑल्ड असेल. यामध्ये रसेल स्मिथ यांनी असं म्हटलंय की आर्थिक भूगोल म्हणजे मानवाच्या हालचालीवर भौगोलिक घटकांच्या होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. मानवाच्या हालचाली म्हणजे काय? मानवाच्या क्रिया किंवा मानवाच्या कृती किंवा मानवाचे व्यवसाय, मानवाच्या व्यवसायावरती भौगोलिक घटकांचा परिणाम होत असतो, त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे आर्थिक भूगोल होय. एल्सवर्थ हंटिंग्टन यांनी अशी व्याख्या केली की मानवी व्यवसाय, त्याची कार्यक्षमता, मानवाच्या कला, धर्म, शासन व इतर सांस्कृतिक अंगे या विषयक उच्च गरजा व भौगोलिक पर्यावरणाचा प्रभाव यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे आर्थिक भूगोल होय, अशी एक लांबलचक व्याख्या एल्सवर्थ हंटिंग्टन यांनी केलेली आहे. जोन्स व डार्कन ऑल्ड यांनी 1950 मध्ये प्राकृतिक पर्यावरणामधील घटक आणि उत्पादक व्यवसायाची आर्थिक स्थिती व वितरणकारकता यांच्यातील संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे आर्थिक भूगोल होय, अशी व्याख्या केली. ह्या 4-5 व्याख्यांचा आपण एकत्रित असा उहापोह केला, संयुक्तरित्या विचार आपण केला एकत्रित, तर आपल्याला आर्थिक भूगोलामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, आर्थिक भूगोलाची व्याख्या आपल्याला सर्वसामान्यपणे कशा पद्धतीने करता येईल, तर ती आपल्याला अशी करता येईल की विविध वस्तूंचे उत्पादन, वितरण, व्यापार आणि उपभोग इत्यादीवर प्रभाव पाडणाऱ्या भौगोलिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे आर्थिक भूगोल होय. यावरून आपली एक गोष्ट लक्षामध्ये येते की जॉर्ज चिशोल आणि गॉड्स या 2 शास्त्रज्ञांनी आर्थिक भूगोलाचा अर्थ सांगण्याचा जो प्रयत्न केला, त्याचा मतितार्थ, त्याचा गाभा हा सर्वसामान्य व्याख्येमध्ये आपण घेतलेला आहे. वरील सर्व व्याख्यांचा आपण एकदा अभ्यास केल्यानंतर किंवा या व्याख्या समजून घेतल्यानंतर आपल्याला आर्थिक भूगोल म्हणजे काय किंवा आर्थिक भूगोलाचा अर्थ आणि व्याख्या समजलेल्या आहेत. एकदा अर्थ व्याख्या समजल्या की आर्थिक भूगोलाचं स्वरूप आपोआपच आपल्याला समजतं. सर्वसामान्यपणे मानवाच्या मूलभूत अशा 3 गरजा येतात: अन्न, वस्त्र, निवारा. ह्या गरजा भागविण्यासाठी मानव अगदी प्राचीन काळापासून
तर आजपर्यंत धडपडत आहे. अनेक जण, अनेक आपल्या देशामधल्या आणि जगामध्ये असणाऱ्या जमाती ज्या आहेत, अजूनही आपल्या या मूलभूत गरजा भागविण्यासाठी धडपडत आहेत. त्या ठिकाणचा आर्थिक भूगोल हा प्राचीन काळामध्ये जो अभ्यासला जायचा तशाच पद्धतीने त्यांच्या आज आर्थिक क्रिया आहेत. परंतु आज लोकसंख्या वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला अन्नाची आणि इतर गरजा भागविण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी आर्थिक भूगोलामध्ये उच्च गरजा ज्या आहेत मानवाच्या, या मूलभूत गरजांबरोबर उच्च गरजांचाही विचार हा आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. म्हणून या उच्च गरजा भागविण्यासाठी सुद्धा मानवाला काम करावं लागतं, मानवाला कष्ट करावे लागतात, मानवाला कोणत्या तरी प्रकारची क्रिया करावी लागते आणि मानव आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावरती निसर्गामध्ये असणाऱ्या वस्तूमध्ये हवा तसा बदल घडवून आणतो आणि आपल्या उच्च गरजा ह्या नैसर्गिक साधन संपत्तीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उपयोग करून आपल्या त्या गरजा भागवू शकतो. मानव एकदा आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता झाल्यानंतर त्याच्या आशा आणि अपेक्षा वाढत जातात आणि तो जास्तीत जास्त पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या उच्च गरजा त्या पैशामधून भागवण्याचा प्रयत्न करीत असतो. मानवाने अशा प्रकारच्या ज्या आर्थिक क्रिया प्राचीन काळापासून आत्तापर्यंत ज्या केलेल्या आहेत, यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक व्यवसायांची निर्मिती झालेली आहे आणि ह्या आर्थिक व्यवसायांचे 3 गटामध्ये प्रामुख्याने वर्गीकरण केलेलं आहे. एक म्हणजे प्राथमिक व्यवसाय, 2 द्वितीय व्यवसाय आणि 3 म्हणजे तृतीय व्यवसाय, किंवा याला प्राथमिक श्रेणीचे, द्वितीय श्रेणीचे आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय असंही म्हटलं जातं. यामध्ये प्राथमिक श्रेणीचे जे व्यवसाय आहेत हे निसर्गातील घटकावर अवलंबून असणारे व्यवसाय आहेत. द्वितीय श्रेणीचे जे व्यवसाय आहेत हे प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायामधून प्राप्त झालेल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्यामध्ये विविध प्रकारच्या प्रक्रिया करून बदल करून द्वितीय श्रेणीचे व्यवसाय निर्माण झालेले आहेत आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय प्राथमिक आणि द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामधून उत्पादित होणाऱ्या वस्तूंना मूल्य, उत्पादित होणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तृतीय श्रेणीच्या व्यवसायाची निर्मिती झालेली आहे. यावरून एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की अगदी प्राचीन काळापासून तर आजपर्यंत आपण जर पाहिलं तर ह्या आर्थिक व्यवसायाचं स्वरूप जे आहे, ह्या स्वरूपामध्ये, आर्थिक व्यवसायाच्या स्वरूपामध्ये आणि आर्थिक व्यवसायाच्या प्रकारामध्ये काही प्रमाणामध्ये आपल्याला बदल झालेले दिसतात आणि म्हणून आर्थिक व्यवसायामध्ये स्थल आणि काल सापेक्ष होणारे हे जे बदल आहेत, हे बदल अभ्यासण्याचं काम ह्या आर्थिक भूगोलाच्या स्वरूपामध्ये केलं जातं असं आपल्याला दिसतं. म्हणून आर्थिक भूगोलाचा अभ्यास करत असताना किंवा आर्थिक भूगोलाचं स्वरूप स्पष्ट करत असताना ते स्वरूप 3 प्रकारे स्पष्ट केलं जातं. आर्थिक भूगोल हा विषय शास्त्रीय स्वरूपाचा आहे. नंबर 1. आर्थिक भूगोल हा विषय गतिशील आहे किंवा परिवर्तनशील आहे. नंबर 2. आणि नंबर 3. आर्थिक भूगोल हा आंतरविद्याशाखीय विषय आहे. नंबर 1चा आपण विचार करू. शास्त्रीय स्वरूप म्हणजे काय? कोणत्याही आर्थिक घटनेचा कार्यकारण भाव आर्थिक भूगोलामध्ये स्पष्ट केला जातो. कोणतीही घटना घडली तर तिच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. एखाद्या देशाचा आर्थिक विकास कमी झाला, एखाद्या देशाचा आर्थिक विकास जास्त झाला, एखाद्या देशाचा आर्थिक विकास अतिशय जास्त झाला, यावरून आपण अविकसित, विकसनशील, विकसित, अतिविकसित असे जगातील वेगवेगळ्या देशांचे आर्थिक विकासाच्या आधारावरती वेगवेगळे गट केलेले आहेत आणि म्हणून हा विकास कमी का झाला किंवा
मध्यम का झाला किंवा अतिशय जास्त का झाला, याच्या पाठीमागे कारण मीमांसा आर्थिक भूगोलामध्ये केली जाते. म्हणून आर्थिक भूगोलाचं स्वरूप जे आहे हे स्वरूप शास्त्रीय प्रकारचं आहे असं म्हटलं जातं. 2 नंबर की जे आत्ताच अगोदर मी सांगितलं की हा विषय जो आहे हा विषय गतिशील आणि परिवर्तनशील स्वरूपाचा आहे. असं का? तर त्याचं कारण असं की मानवाचे आर्थिक व्यवसाय जे आहेत याचं स्वरूप हे प्राचीन काळामध्ये जसं होतं तसं आज राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये विकास झालेला आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये तो व्यवसाय करण्याची पद्धत, त्या व्यवसायामध्ये वापरले जाणारी साधनं, त्या व्यवसायामध्ये वापरली जाणारी अवजारं, त्या व्यवसायामध्ये वापरली जाणारी यंत्रे, त्या व्यवसायामध्ये वापरलं जाणारं तंत्र, कौशल्य, हे सर्व सुरुवातीच्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर हे बदललेलं आहे. हा बदल जसा काळानुसार झालेला आहे, म्हणजे अगदी शेतीचा शोध 10,000 वर्षापूर्वी लागला तेव्हाची शेती आणि आजची शेती, औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये सुरू झाली त्यावेळेसचे कारखानदारी आणि आजची कारखानदारी, माहिती तंत्रज्ञान अलीकडच्या कालखंडामध्ये आलेलं आहे. ह्या सर्वांचा उहापोह आपण जर केला तर आपल्या असं लक्षामध्ये येतं की आर्थिक भूगोलाचं स्वरूप हे सतत बदलणारं आहे आणि त्याच्यामुळं ते गतिमान आहे. कालचा आर्थिक भूगोल हा उद्याचा जो आर्थिक भूगोल आहे त्याचा विचार केला तर जुना झालेला असतो. आणि म्हणून या आर्थिक भूगोलामध्ये जे मानवाचे आर्थिक व्यवसाय आहेत, या आर्थिक व्यवसायामध्ये कालमानानुसार जे परिवर्तन होत असतं याचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. आणि म्हणून आर्थिक भूगोलाचं स्वरूप जे आहे हे गतिशील आहे किंवा परिवर्तनशील आहे, हे काळानुसार आणि स्थळानुसार बदलणारं आहे. याचा अभ्यास हा प्रामुख्याने आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. भारतामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय. आपण युरोपियन किंवा अमेरिकन खंडामध्ये गेलो तर त्या देशामध्ये कारखानदारी हा प्रमुख व्यवसाय आहे आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या आणि द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. आपल्या देशात शेतीमध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. म्हणजे स्थलसापेक्षता आहे आर्थिक व्यवसायामध्ये अनेक दृष्टिकोनातून. म्हणून आर्थिक भूगोलाचं स्वरूप जे आहे हे काळाच्या ओघामध्ये बदलणारं आहे. म्हणून हा विषय जो आहे हा या विषयाचं स्वरूप गतिमान आहे किंवा परिवर्तनशील आहे असं म्हटलं जातं. तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक भूगोल हा जो विषय आहे या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला इतर विषयांच्या अभ्यासामध्ये जे ज्ञान मिळतं ते आर्थिक भूगोलाला पूरक असं ज्ञान मिळत असतं. आणि म्हणून आर्थिक भूगोलाचा अभ्यास करत असताना अनेक शास्त्रांची मदत, अनेक शास्त्रामधील अभ्यासाच्या ज्ञानाची मदत होत असते. आणि म्हणून अर्थशास्त्राचा अभ्यास आर्थिक भूगोलाला अतिशय समर्पक असा असतो, अतिशय पूरक असा असतो. आर्थिक भूगोलाचा अभ्यास जर सर्वव्यापी करायचा असेल, सखोल करायचा असेल तर आपल्याला अर्थशास्त्राची मदत घ्यावी लागते, समाजशास्त्राची मदत घ्यावी लागते, लोकसंख्याशास्त्राची मदत घ्यावी लागते, वाणिज्य किंवा व्यापाराची मदत घ्यावी लागते, जीवशास्त्र, अभियांत्रिकी आणि अलीकडच्या कालखंडामध्ये माहिती तंत्रज्ञान जे आहे या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला अर्थशास्त्र हा जो आर्थिक भूगोल हा जो विषय आहे या विषयाचा अभ्यास करत असताना तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान जे आहे याचाही अभ्यास आपल्याला पूरक ठरतो. म्हणून असं म्हटलं जातं की आर्थिक भूगोल हा स्वतंत्र विषय नाही, आर्थिक भूगोल हा आंतरविद्या शाखीय स्वरूपाचा विषय आहे. आर्थिक भूगोलाला ह्या सर्व विषयाच्या अभ्यासामुळे
सर्वसमावेशकता, परिपूर्णता, अर्थपूर्णता निर्माण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून आर्थिक भूगोलाचं स्वरूप अभ्यासत असताना 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आर्थिक भूगोलाचं स्वरूप शास्त्रीय आहे, आर्थिक भूगोलाचं स्वरूप परिवर्तनशील आणि गतिमान आहे, आणि आर्थिक भूगोल हा भूगोलाचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय आहे. ह्या 3 गोष्टी यामध्ये लक्षामध्ये घेणं हे गरजेचं आहे. आता आपण पहिल्या उपघटकामध्ये जे 3 घटक अभ्यासायचे आहेत आपल्याला, त्याच्यातला शेवटचा जो घटक आहे आर्थिक भूगोलाची व्याप्ती. एकदा आपल्याला व्याख्या समजल्या, स्वरूप समजलं की व्याप्ती म्हणजे आर्थिक भूगोलाच्या अभ्यास विषयाचे घटक कोणते आहेत याचा व्याप्तीमध्ये अंतर्भाव होतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आर्थिक भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. संसाधन भूगोल किंवा साधन संपत्ती भूगोल. आर्थिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा आणि मानवी साधन संपत्तीचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर आर्थिक भूगोलामध्ये शेतीचा अभ्यास केला जातो. आर्थिक भूगोलामध्ये उद्योगधंद्यांचा अभ्यास केला जातो. आर्थिक भूगोलामध्ये वाहतूक, व्यापार, पर्यटन यांचाही अभ्यास केला जातो. म्हणून आर्थिक भूगोलाची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती फार विस्तृत आहे. आर्थिक भूगोलाचा हा जो अभ्यास विषय आहे याचे क्षितिजं जी आहेत ही क्षितिजं फार रुंदावलेली आहेत. आणि ती का रुंदावलेली आहेत तर त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की आर्थिक क्रिया किंवा आर्थिक व्यवसाय जे आहेत हे स्थळ आणि काळानुसार बदलणारे आहेत आणि त्यामुळं आर्थिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये सुद्धा बदल होत आहे. आर्थिक भूगोलाची व्याप्ती प्राचीन काळामध्ये मर्यादित स्वरूपाची होती. आता ती कालमानानुसार ही विस्तारलेली आहे. म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायाचा अभ्यास हा मुख्य अभ्यास आर्थिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होता. आज तसं नाही. प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायाबरोबरच द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये जे व्यवसाय येतात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण प्राथमिक व्यवसायामध्ये जे देश अवलंबून राहिले ते मागे राहिले आणि द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये ज्या देशांनी आघाडी घेतली ते पुढे गेले. आणि म्हणून कालमानानुसार हा जो अभ्यासामध्ये बदल होत आहे त्यामुळं आर्थिक भूगोलाची जी व्याप्ती आहे ही व्याप्ती दिवसेंदिवस विस्तारत आहे. आर्थिक भूगोलाचं स्वरूप गतिशील किंवा परिवर्तनशील आहे म्हणून व्याप्तीसुद्धा काळाच्या ओघामध्ये बदलत आहे आणि व्याप्ती विस्तारत आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आर्थिक भूगोलाच्या व्याप्तीचा आपण ज्यावेळेस अभ्यास करतो किंवा विचार करतो त्यावेळेस गॉट्स या शास्त्रज्ञाने, जर्मन भूगोलतज्ञाने आर्थिक भूगोल या विषयाला जी नवी दिशा देण्याचं काम केलं. आर्थिक भूगोल ही संज्ञा गॉट्स या शास्त्रज्ञाने जगात सर्वात प्रथम वापरली आणि पहिल्या महायुद्धानंतरच्या कालखंडामध्ये हा विषय जो आहे आर्थिक भूगोल हा व्यापारी भूगोलामधून वेगळा केला, आलिप्त केला आणि या विषयाला एक स्वतंत्र स्वरूप प्राप्त करून दिलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की आंतरराष्ट्रीय व्यापार, नवनवीन खनिजांच्या ठिकाणांचा शोध, औद्योगिकरण, वाढते उत्पादन इत्यादीमुळे आर्थिक भूगोलाला नवनवीन परिमाणे मिळाली, नवनवीन अभ्यास विषय मिळाला आणि आर्थिक भूगोल हा एक स्वतंत्र विषय म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याची गणना आर्थिक आणि व्यापारी भूगोल अशी न करता एक स्वतंत्र विषय म्हणून केली जाऊ लागली. आणि म्हणून
या विषयाची व्याप्ती विस्तारण्यामध्ये, या विषयाच्या व्याप्तीमध्ये भर घालण्यामध्ये गॉड्स नावाच्या जर्मन भूगोलतज्ञाचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी फेव्रे आणि विदाल दिला ब्लाश या 2 शास्त्रज्ञांनी या आर्थिक भूगोलाच्या अभ्यास विषयामध्ये घातलेली आहे, ती म्हणजे निसर्गवादाची संकल्पना पूर्वी प्रभावी होती आणि निसर्गवादाच्या संकल्पनेच्या पुढे जाऊन या 2 शास्त्रज्ञांनी सर्वात प्रथम शक्यतावादाची कल्पना मांडली आणि निसर्ग हा श्रेष्ठ नसून मानव हा आपल्या बुद्धिकौशल्याच्या जोरावर निसर्गातील घटकांचा, निसर्गातील साधन संपत्तीचा वापर करून मानव हा विकास करू शकतो, निसर्गावर मात करू शकतो, म्हणून मानव निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. अशा प्रकारची एक नवी विचारसरणी पुढे आली की ज्याला शक्यतावाद असं म्हणतात, की जो निसर्गवादाच्या विरुद्ध विचारसरणीचा हा गट आहे. त्या 2 शास्त्रज्ञांनी यामध्ये मोलाची भर घातली आणि त्याचा परिणाम असा झाला की औद्योगिकरणामुळे कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर होऊ लागलं, व्यापार वाढू लागला, स्थलांतर वाढू लागलं, शहरीकरण वेगाने होऊ लागलं आणि एकंदरीतच आर्थिक भूगोल हा जो विषय आहे या विषयाच्या व्याप्तीमध्ये भर घातली गेली. उद्योग आणि व्यापारामध्ये पूर्वी काही मोजक्या देशांची जी एकाधिकारशाही होती तिला छेद गेला आणि अलीकडच्या कालखंडामध्ये वैश्विक उदारता व जागतिकीकरणाचे पडघम वाजले. शीतयुद्धानंतर आर्थिक भूगोलाचे स्वरूप बदलत जाऊन त्याची व्याप्ती विस्तारली गेली. अशा प्रकारे आर्थिक भूगोलाची व्याप्ती ही स्थळ व काळानुसार स्वरूप जसं बदलत चाललेलं आहे तसं आर्थिक भूगोलाची व्याप्ती म्हणजे आर्थिक भूगोलाचा अभ्यास विषय हा जो आहे हा बदलत चाललेला आहे. याच्यामध्ये भर पडत चाललेली आहे, व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि आर्थिक भूगोलाच्या अभ्यास विषयाची क्षितिजं ही विस्तारत आहेत असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आपण आज आर्थिक भूगोलाचा परिचय करून घेत असताना अगदी भूगोल म्हणजे काय इथपासून त्याच्या प्रमुख अशा 2 शाखा, प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल, आणि त्यांच्या परत उपशाखा आणि उपशाखांमध्ये परत असणाऱ्या वेगवेगळ्या त्यांच्या उपशाखा, इथपासून तर आर्थिक भूगोलाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या, त्याच्यामध्ये प्रामुख्याने गॉड्स आणि चिशोल्म नावाच्या शास्त्रज्ञांचं आर्थिक भूगोलाच्या अभ्यास विषयामध्ये असणारं योगदान याचा विचार केलेला आहे. स्वरूप आणि व्याप्ती अभ्यासत असताना आर्थिक भूगोलाचं स्वरूप हे शास्त्रीय आहे, गतिमान आणि परिवर्तनशील आहे आणि आर्थिक भूगोलाचं स्वरूप हे आंतरविद्याशाखीय आहे. अशा प्रकारे आपण स्वरूपाचा अभ्यास करत असताना, आर्थिक भूगोलाचं स्वरूप विशद करत असताना आपण ह्या 3 मुद्द्यांचा ऊहापोह केलेला आहे. आणि आर्थिक भूगोलाच्या व्याप्तीचा विचार करत असताना आपण आर्थिक भूगोलाच्या व्याख्या आणि स्वरूप हे आपल्याला एकदा समजलं, त्याच्यामुळे आपण व्याप्तीमध्ये कोणते घटक समाविष्ट होतात याची आपल्याला आपोआपच कल्पना आली. आणि व्याप्तीचा अभ्यास करत असताना आपण असं म्हटलं की आर्थिक भूगोलाचं स्वरूप हे आर्थिक क्रिया ह्या बदलत आहेत, त्याच्यामुळं बदलत आहे काळाच्या ओघामध्ये आणि स्थळ काळानुसार असं म्हणू. त्याच पद्धतीने आर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने गॉड्स नावाच्या शास्त्रज्ञाने जे योगदान दिलं, फेव्रे व ब्लाश या 2 शास्त्रज्ञांनी निसर्गवादाच्या संकल्पनेच्या पुढे जाऊन शक्यतावाद हा जो महत्त्वाचा वाद सांगितला, याची निर्मिती केली आणि मानव हा सुद्धा निसर्गापेक्षा
काहीतरी पुढे आहे, श्रेष्ठ आहे, ही नवीन संकल्पना दिली. आणि त्याच्यामुळं काय झालं की अलीकडच्या कालखंडामध्ये औद्योगिकरण असेल, नागरीकरण असेल, त्यामुळं व्यापार वाढीस लागला, उदारमतवादी धोरण तयार झालं, जागतिकीकरणाचे पडघम वाजू लागले आणि आर्थिक भूगोलाची व्याप्ती ही अशीच विस्तारत गेली. आज आर्थिक भूगोलाचा आपण जो अभ्यास करतो तो उद्या कदाचित बदललेला असेल, भविष्यकाळात बदललेला असेल, व्याप्तीमध्ये आणि स्वरूपामध्ये भर पडलेली असेल. म्हणून ही व्याप्ती अजून विस्तारत जाणार आहे भविष्यकाळामध्ये, हे आपण विसरता कामा नये. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी मी थांबतो. सर्वांचे या ठिकाणी आभार. थँक्यू फॉर अटेन्शन ऑन माय लेक्चर. myself Dr. P.Y. Thomre. Thank you. विद्यार्थी मित्र हो, आपण चालू वर्षी